किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आले आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साइडचे जे बेल आयकॉन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा रव्याचा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप इतका रवा घातलेला आहे। रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। सोबतच या ठिकाणी मी जवळपास 4 चमचे इतकं दही घातलेलं आहे आणि साधारणतः 4 ते 5 चमचे आपण यामध्ये पाणी घालून घेऊ किंवा गरजेनुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता। अर्धा चमचा मीठ टाकून याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला याची एक स्मूथ बॅटर बनवून तयार करायचे आहे। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अगदी छान असं मी याला वाटून घेतलेलं आहे आणि मस्त असं स्मूथ बॅटर देखील तयार झालेलं आहे। याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता। ज्या पद्धतीने आपण डोश्याचे बॅटर बनवतो अगदी तसेच बॅटर या ठिकाणी तयार झालेले आहे। सतत हलवत बॅटरला साधारणतः 2 मिनिटांपर्यंत फेटून घ्यायचं आहे। यामुळे काय होते की बॅटरमध्ये मस्त अशी हवा भरली जाते, शिवाय बॅटर हलकं फुलकं आणि प्लफी अशा पद्धतीचं तयार होतं। तर बघा अशा प्रकारे सतत हलवत साधारणतः 2 मिनिटांपर्यंत अगदी छान असे फेटून घेतलेले आहे। तर आता आपण यावरती झाकण ठेवून जवळपास 4 ते 5 मिनिटांपर्यंत याला साईडला ठेवून देऊ, जेणेकरून बॅटर व्यवस्थितपणे सेट होईल। शिवाय यामध्ये जो रवा घातलेला आहे तो देखील छानपणे फुगला जाईल। 4 ते 5 मिनिटं झाले की पुन्हा आपण बॅटरला चेक करायचे आहे। तर बघा रवा या ठिकाणी छान असा फुगलेला आहे आणि पुन्हा बॅटरची कन्सिस्टन्सी देखील हलकीशी घट्टसर झाली आहे। तरी आपल्याला यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही। नाश्ता अधिकच हेल्दी व्हावा याकरता यामध्ये मी काही कापलेल्या भाज्या घालत आहे। तर भाज्यांमध्ये जवळपास 2 चमचे इतकी कापलेली शिमला मिरची, एक मध्यम आकाराचा कापलेला टोमॅटो, एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि सोबतच एक बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील यामध्ये मी टाकत आहे। भाज्या हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घालू शकता। शेवटी आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ। जसं की यामध्ये मी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरचीचा वापर केला आहे। तुम्ही हवं तर पत्तागोबी किंवा गाजर वगैरे देखील यामध्ये घालू शकता। मसाल्यांमध्ये अर्धा चमचा कुटलेली लाल मिर्च आणि पाऊण चमचा इतकी हळद यामध्ये मी घालत आहे। मिठाचा वापर अगोदर आपण बॅटर बनवताना केलेला होता, त्यामुळे या स्टेपला यामध्ये मीठ वगैरे अजिबात घालायचे नाही। फक्त बेसिक मसाले यामध्ये मी घातलेला आहे। तुम्ही हवं तर गरम मसाला वगैरे देखील घालू शकता। हिरवी मिरचीचा वापर केलेला असल्यामुळे फक्त कुटलेली लाल मिरची आणि हळद यांचाच यामध्ये मी वापर केला आहे। संपूर्ण मसाले आणि भाज्या यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे। यानंतरनं हा नाश्ता मस्त असा मऊ लुसलुसीत आणि जाळीदार बनावा याकरता यामध्ये मी पाऊण चमचा इतका खाण्याचा सोडा घातलेला आहे। तुम्ही हवं तर सोड्याऐवजी इनो देखील या ठिकाणी घालू शकता। सोडा किंवा इनो घातल्यानंतर बॅटरला पुन्हा आपण साधारणतः 1 मिनिटभर फेटून घ्यायचं आहे। यामुळे काय होते की बॅटर मस्त असं फ्लफी तयार होतं। शाळा सुरू झाल्या की प्रत्येक आईला प्रश्न पडतो की मुलांच्या टिफिनसाठी असा कोणता पदार्थ द्यावा जेणेकरून मुले आवडीने खातील, शिवाय मुलांचे आरोग्य देखील चांगले राहील। तर अशा वेळी हा भरपूर भाज्या घालून केलेला रव्याचा पौष्टिक नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी तसेच नाश्त्यासाठी बनवू शकता। संपूर्ण बॅटरला फेटून झाले की आता आपण बॅटरला जास्त वेळ न ठेवता ताबडतोब नाश्ता बनवण्यास घ्यायचा आहे। याकरता गॅसवरती मी एक छोटासा पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। तर अप्पम पॅनचा या ठिकाणी मी वापर केलेला आहे। तुम्ही हवं तर इडली पात्रामध्ये, नॉर्मल तव्यावरती किंवा अप्पे पॅनमध्ये देखील हा नाश्ता बनवू शकता। म्हणजे वाटेल त्या आकारामध्ये या बॅटरपासून तुम्ही नाश्ता बनवला तरीही चालेल। पॅनला अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे फक्त अर्धा चमचामध्ये हा नाश्ता या ठिकाणी तयार होतो। जास्त तेल वगैरे घालायची देखील गरज भासत नाही। आणि बघा अशा प्रकारे एक चमचा आपण बॅटर संपूर्ण तव्यावरती टाकून घेतलेले आहे। लहान मुलांना इडली, डोसा, वडा किंवा उत्तप्पम यांसारखे पदार्थ खायला फार आवडते। तर अशावेळी फक्त अर्धा कप रव्याचा वापर करून अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारा हा रव्याचा पौष्टिक नाश्ता तुम्ही मुलांना टिफिन तसेच नाश्त्यासाठी बनवून देऊ शकता। बॅटर टाकून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती अशा प्रकारे यावरती झाकण ठेवून साधारणतः 5 ते 6 मिनिटांपर्यंत याला भाजून घ्यायचे आहे। म्हणजे जोपर्यंत याची वरची बाजू हलकीशी कोरडी होत नाही तोपर्यंत आपल्याला याला खालच्या साईडने भाजून घ्यायचे आहे। साधारणतः 5 ते 6 मिनिटं झाले आहेत। आता आपण झाकण काढू आणि याला चेक करूया। तर बघा नाश्ता अगदी छान असा फुगलेला आहे। इनो वगैरे न घालता छान अशी जाळी देखील या नाश्त्याला पडलेली आहे। तर आता आपण अलगदपणे दुसऱ्या साईडने याला पलटवून घ्यायचे आहे। खालच्या साईडने तुम्ही बघू शकता मस्त असा सुरेख रंग देखील या नाश्त्याला आलेला आहे।
डाळ तांदूळ न भिजवता कोणत्याही प्रकारचे बॅटर वगैरे फर्मेंट न करता इन्स्टंट असा हा रव्याचा पौष्टिक नाश्ता या ठिकाणी तयार होतो. दुसऱ्या साईडने आपण पलटवून घेतलेले आहे. पुन्हा गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती खालच्या साईडने अगदी छान असा खरपूस आणि सोनेरी रंग येईपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे. भाजताना दुसऱ्या साईडने मी तेलाचा वापर अजिबात केलेला नाही, तर हलकं हलकं अशा प्रकारे आपण याला प्रेस करून घेऊ. सध्या गरमी सुरू आहे आणि यामध्ये कमीत कमी तेलाचा वापर करून हा नाश्ता मी बनवलेला आहे. तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार तेलाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तर बघा, दुसऱ्या साईडने देखील हा नाश्ता अगदी छान असा भाजलेला आहे. मस्त असा खरपूस रंग देखील या नाश्त्याला आलेला आहे. तर आता आपण संपूर्ण नाश्त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सेम प्रोसेसने बाकीचा उरलेला नाश्ता देखील अशा पद्धतीने बनवून तयार करायचा आहे. फक्त अर्धा कप रव्याचा वापर करून अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारा हा रव्याचा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चपाती भाजी लाटायचा कंटाळा आला असेल किंवा कमी तेलामध्ये काहीतरी पौष्टिक असा पदार्थ बनवायचा असेल, तर अशावेळी तुम्ही ही रेसिपी घरी नक्की बनवू शकता. खूप साधा सोपा, अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.